शब्दार्थ वेध, लक्ष, बेफाम, सुसाट वेगाने, पोटभर मार खाणे, भरपूर मार खाणे, प्रत्यय, अनुभव, रोरावत, रो आवाज करत, विहंगम, विलोभनीय सुंदर, छापणे, खाणे, कारवी, एक झाड, अवशेष, शिल्लक राहिलेला भाग. आकृती पूर्ण करा. पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा. पावसाळा सुरू झाल्याच्या लेखकाला जाणवणाऱ्या खुणा. सोसाट्याचा वारा, पहिल्या पावसाची बातमी, पसरवणारा मातीचा सुगंध. पावसाच्या आगमनाच्या लेखकाच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा ओघतक्ता तयार करा. पावसाच्या आगमनाने भूतकाळातले क्षण जिवंत होतात, डोळ्यासमोर येऊ लागतात, पाण्यातून अलगदपणे वाहून जातात. मग डोळ्यातल्या कोणता आणि बाहेरच्या कोणता तेच कळत नाही. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. जिगरबाज भडके. बराच वेळ गेल्यावर ज्यांना टोळे भिजावेसे वाटते, पाय मोकळे करावेसे वाटतात, म्हणून ज्यांना डेअरिंग करावेसे वाटते त्यांना जिगरबाज भडके म्हटले आहे. रंगली पायवाट. डोंगर माथ्यावर 9 टाक्यांचा समूह आहे. तिथे जायला एक पायवाट आहे. त्या टाक्यापासून परत जाताना या ओल्या वाटेवर आपले कपडे रंगतातच, म्हणून तिला रंगली पायवाट म्हटले आहे. डोंगराची सोंड. कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या ट्रॅकवर वरंदा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराचे जे सुळके आहेत ते सोंडसारखे दिसतात, म्हणून त्याला डोंगराची सोंड असे म्हटले आहे. तुमच्या शब्दांत माहिती लिहा. वरंदा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दांत वर्णन करा. पावसाळ्यात वरंदा घाटातील निसर्ग सौंदर्य मनोहारी असते. पाण्यावर हिरवीगर्द झाडी झुकलेली असते. त्यातून धबधबे रोरावत बाहेर पडतात. दरीमध्ये जिकडे तिकडे 2 हिरवळ फुललेली असते. डोंगराला ढग बिलगलेले असल्यामुळे ते ढगाळलेले असतात. पाऊस सतत पडत असतो. मोठमोठ्या खडकांवर छाबूक मारीत पाणी कळाळत वाहत असते. हे दृश्य अतिशय विहंगम असते. डोळ्यांना खूप सुखावते. त्यातच अशा पावसाळी वातावरणात टपऱ्यामध्ये भजी, वडे, चहा असा राजेशाही चमचमीत मेनू प्रवाशांना खायला मिळतो. कावळ्या किल्ला. जे जिगरबाज भडके आहेत त्यांच्यासाठी कावळ्या किल्ला सदैव तयार आहे असे लेखकांनी म्हटले आहे. वरंदा घाटातला कावळ्या किल्ला फार मोठा आहे. तो फोडून घाटाच्या शेवटचा टप्पा तयार केला आहे. श्रीवाघजाई मंदिराच्या वरच्या भागात डोंगर माथ्याजवळ जो 9 टाक्यांचा समूह आहे तो पूर्वी कावळ्या किल्ल्याचाच एक भाग होता. इथून खाली उतरले की डांबरी रस्ता लागतो. त्याच्या उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणारी अप्रतिम सुंदर छोटी पायवाट आहे. वरती डोंगराच्या सोंडेवर पोहोचता येते. डोंगरदारेच्या कड्यावरून जाणारी जी अरुंद पायवाट एका सपाटीवर उतरते, तेथून शेवटचे चढण चढले की त्यावरून वरंदा घाटाचे सुरेख दर्शन होते. खाली दिलेल्या विशेष्य आणि विशेषणाच्या योग्य जोड्या लावा. विहंगम दृश्य. गरमागरम कांदा भजी, गुंगवणारा वारा, काळाशार पाषाण, अरुंद पायवाट. खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यय ओळखा. पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे. कडे वर. चमचमीत मेनू. मजबूत छापायला वरंदा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही. सारखी. जिगरबाज भडक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे. साठी.
खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा. गाठात गाठ, वरंदा गाठ, बाकी सब गाठियाँ. उद्गारवाचक चिन्ह. भूतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात. एकेरी अवतरण चिन्ह, पूर्णविराम.